रत्नागिरी जिल्हा जलतरण संघटना रोहनराज सावंत ॲक्वा क्लब यांच्या वतीने जलतरण स्पर्धा रत्नागिरीत पार पडली। या स्पर्धेला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला। या स्पर्धेचे उद्घाटन मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उर्मिलाताई घोसाळकर आणि लांजा राजापूरचे लोकप्रिय आमदार किरण सामंत यांच्या शुभ हस्ते पार पडले। यावेळी उर्मिलाताई घोसाळकर यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून आशीर्वाद दिले। हा जो कार्यक्रम इथे झाला होतोय आणि त्याचं ओपनिंग आपले आमदार नवनिर्वाचित आमदार किरण सामंत साहेब यांच्या हस्ते झालं। त्याबद्दल खूप आपल्याला अभिमान असायला हवा की आज ते आमदार इथे आहेत आणि आपल्या मुलांना तुम्हाला त्यांचे आशीर्वाद इथे मिळालेले आहेत। लक्षात घ्या, हा आशीर्वाद मोठा असतो आणि आज ते तुमची खास मॅच बघायला इथे थांबलेले आहेत। या स्पर्धामध्ये ते इथे उपस्थित आहेत, त्याबद्दल सुद्धा या संस्थेतर्फे आणि माझ्या प्रतिष्ठानतर्फे सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करते। खूप खूप धन्यवाद। आणि अशी सेवा आपण बजावत आहात, असे उत्तरोत्तर आपली प्रगती होऊ दे। जिल्हास्तरीय नाही राज्यस्तरीय पण आपले बक्षिसं द्यायला हवी आणि त्याचं श्रेय निश्चितच तुम्हाला सगळ्यांना मिळेल, आपल्या रत्नागिरीकरांना मिळते आणि पेपरच्या माध्यमातून आपण त्या निश्चितच ते डिक्लेअर करत असतो आणि त्याची माहिती आपल्याला पुरेपूर मिळत असते। त्याबद्दल सर्वांचे मी इथे आभार मानते। व्यासपीठावरील सर्व मंडळींचे सुद्धा इथे आभार मानते आणि इथे थांबते। धन्यवाद। कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुदेश मयेकर, नेते जयसिंगराव घोसाळे, श्रीराम मंदिर संस्थेचे संजय वैशंपायन आणि मान्यवर उपस्थित होते। लिटिल चॅम्प जलतरण स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। विशेष प्रावीण्य आणि स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते शाबासकीचे बक्षीस देण्यात आले। छोट्या मुलांची ही जलतरण स्पर्धा लक्षवेधी ठरली। पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रेरणेतून ही स्पर्धा भरवण्यात आली। रोहनराज ॲक्वातर्फे आमचं हे दुसरं वर्ष आहे। रोहन सावंत हा एक उत्कृष्ट स्विमिंगपटू होता आणि त्याने भरपूर स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळवला होता। त्याच्या आठवणीसाठी आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलं आहे। याच्यातूनच रत्नागिरीमध्ये आज उच्च दर्जाचे स्विमिंगपटू तयार होतील, म्हणूनच आम्ही या लहान गटामध्ये 5 वर्षापासूनच्या या स्विमिंगची स्पर्धा आयोजित केली आहे आणि या स्पर्धेला खरंच एक उत्कृष्ट प्रतिसाद रत्नागिरीकरांनी दिला आहे। साधारणपणे 75 स्पर्धक आज विविध गटामध्ये सहभागी होत आहेत आणि यापुढेही अशा स्पर्धा आम्ही आयोजित करू। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।